कन्या राशी फेब्रुवारी 2026 मासिक राशीफल। कन्या राशी फेब्रुवारी हा वर्षाचा दुसरा महिना आहे आणि हा तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरेल। 6 फेब्रुवारी रोजी बुध आणि शुक्र यांच्या युतीमुळे कुंभ राशीत लक्ष्मीनारायण राजयोग निर्माण होईल, जो संपूर्ण महिना प्रभावी राहील। हे तुमच्यासाठी आर्थिक लाभ दर्शवते। कन्या राशीच्या राशीसाठी फेब्रुवारी हा काळ एकाग्रता, संघटन आणि लहान सकारात्मक परिणामांचा असतो। या महिन्यात जेव्हा तुम्ही शांत मनाने काम करता तेव्हा गोष्टी सोप्या होतात असे तुम्हाला आढळेल। चांगल्या दैनंदिन सवयी, योग्य दिनचर्या आणि लहान योजना तुम्हाला आत्मविश्वास देतील आणि ताण कमी करतील। या महिन्यात स्पष्ट योजना तयार करणे काम आणि वैयक्तिक जीवनासाठी खूप फायदेशीर ठरेल। लहान यादी बनवल्याने गोंधळ कमी होईल आणि कामे वेळेवर पूर्ण होतील याची खात्री होईल। कुटुंब आणि मित्रांकडून पाठिंबा राहील, ज्यामुळे सांत्वन मिळेल। गरज पडल्यास मदत मागण्यास अजिबात संकोच करू नका आणि स्वतःसाठी आराम करण्यासाठी थोडा वेळ काढा। आता घेतलेल्या व्यावहारिक पावलांमुळे येत्या आठवड्यात स्थिर आणि स्पष्ट परिणाम मिळतील। हा महिना तुमच्या प्रेमजीवनात हळूहळू जवळीक निर्माण करणारा असेल। लहान कृती आणि प्रामाणिक शब्द भव्य शब्दांपेक्षा किंवा दिखाव्यापेक्षा जास्त बोलतील। एकत्र छोटी छोटी कामे करणे आणि एकमेकांना मदत करणे तुमच्या नात्यात विश्वास निर्माण करेल। जर तुम्ही अविवाहित असाल तर तुम्ही शांत मेळाव्यात किंवा सामाजिक उपक्रमांमध्ये एखाद्याशी संपर्क साधू शकता। नातेसंबंध हळूहळू प्रगती करतील, म्हणून घाई करण्याची गरज नाही। आधीच नातेसंबंधात असलेल्यांसाठी ही छोटी कामे एकत्र करण्याची किंवा शांतपणे बोलण्याची वेळ आहे। अनावश्यक टीका टाळा, त्याऐवजी प्रशंसा करा, धीराने ऐका आणि समोरच्या व्यक्तीच्या प्रयत्नांचे कौतुक करा। यामुळे भावनिक संबंध आणि आदर दोन्ही वाढतील। एकत्र काही शांत वेळ घालवल्याने तुमचे नाते मजबूत होईल। कन्या राशी या महिन्यात कामाच्या ठिकाणी तुमचे नियोजन कौशल्य वाढेल। मोठी कामे लहान भागांमध्ये विभागणे हा सर्वोत्तम मार्ग असेल। प्रत्येक पायरी काळजीपूर्वक तपासल्याने चुका होण्याची शक्यता कमी होईल। संघासोबत काम करताना गोष्टी सोप्या आणि स्पष्ट ठेवा। याद्या आणि नोट्समुळे कामे समजावून सांगणे आणि समजून घेणे सोपे होईल। या महिन्यात तुम्हाला एक नवीन छोटी कौशल्य शिकण्याची संधी मिळू शकते, जे तुमच्यावर दबाव न आणता तुमचे काम सुधारेल। सर्व काही एकट्याने करण्याचा प्रयत्न करू नका, जबाबदाऱ्या वाटून घ्या आणि तुमच्या टीममेट्सकडून अभिप्राय घ्या। सातत्यपूर्ण आणि चांगले काम केल्याने तुम्हाला विश्वासार्ह ओळख मिळू शकते आणि भविष्यात नवीन व्यावहारिक संधी मिळू शकतात। चेकलिस्टसह काम करणे आणि प्रश्न विचारण्यास टाळाटाळ करणे फायदेशीर ठरेल। कन्या राशी हा महिना पैशांच्या बाबतीत सावधगिरी आणि विवेकाचा महिना आहे। तुमच्या खर्चाचा आणि उत्पन्नाचा स्पष्ट हिशोब ठेवल्याने तुमची परिस्थिती सुधारेल। एक साधे मासिक बजेट तयार करा, तुमचे खर्च लक्षात ठेवा आणि अनावश्यक छोटे खर्च कमी करण्याचा प्रयत्न करा। घाईघाईने केलेली गुंतवणूक किंवा धोकादायक निर्णय टाळणे चांगले। प्रत्येक उत्पन्नातून थोडीशी बचत करण्याची सवय तुम्हाला आर्थिक सुरक्षिततेची भावना देईल। जर तुम्ही एखाद्यासोबत मोठी खरेदीची योजना आखत असाल तर अटींबद्दल मोकळेपणाने चर्चा करा। येणाऱ्या छोट्या खर्चाचे नियोजन करणे आणि स्पष्ट नोंदी ठेवणे तुम्हाला अनपेक्षित समस्यापासून वाचवेल। लहान ध्येय निश्चित करणे, वेळेवर बिल भरणे आणि आवेगपूर्ण खरेदी टाळणे या महिन्यात तुम्हाला आर्थिकदृष्ट्या शांत आणि आत्मविश्वास देईल। आरोग्याच्या बाबतीत हा महिना लहान निरोगी सवयींवर लक्ष केंद्रित करण्याचा आहे। वेळेवर खाणे, थकल्यावर विश्रांती घेणे आणि चालणे किंवा स्ट्रेचिंग करणे यासारख्या हलक्या शारीरिक हालचाली फायदेशीर ठरतील। ताण कमी करण्यासाठी हलक्या श्वासोच्छवासाचे व्यायाम करा आणि कामांमध्ये लहान ब्रेक घ्या। जर तुम्हाला झोप येत नसेल तर झोपण्यापूर्वी एक शांत दिनचर्या स्थापित करा, जसे की मऊ संगीत ऐकणे किंवा थोडे वाचणे। महिन्याच्या अखेरीस या छोट्या दैनंदिन सवयी तुमचा मूड सुधारतील, तुमचे विचार स्पष्ट ठेवतील आणि तुम्हाला स्थिर ऊर्जा देतील। वेळेवर झोपणे आणि दररोज थोडे चालणे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरेल। कन्या राशी फेब्रुवारी महिना हा तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरेल। महिन्याच्या सुरुवातीला तुम्ही लक्झरी वस्तूंवर बराच पैसा खर्च करू शकता। जर तुम्ही बऱ्याच काळापासून जमीन, इमारत किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही इच्छा पूर्ण होऊ शकते। फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून तुम्हाला मोठ्या प्रमाणात आर्थिक नफा मिळेल, परंतु खर्च त्यापेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचे आर्थिक संतुलन बिघडू शकते। व्यवसाय करणाऱ्यांसाठी फेब्रुवारी महिना खूप शुभ असेल। तुम्ही भरीव नफा मिळवू शकाल आणि तुमचा व्यवसाय वाढवू शकाल। परदेशात व्यवसाय करणाऱ्या किंवा नोकरी करणाऱ्यांसाठी फेब्रुवारी महिना शुभ ठरेल। जर तुम्ही परदेशात करिअर करण्याचा विचार करत असाल तर या महिन्यात ही इच्छा पूर्ण होऊ शकते।
महिन्याच्या मध्यात तुम्हाला उच्च पदस्थ अधिकारी किंवा सत्तेत असलेल्या प्रभावशाली व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे महत्त्वपूर्ण फायदे मिळतील. तुमच्या मुलांशी संबंधित एखादी महत्त्वाची कामगिरी तुम्हाला खूप आनंद देईल. या काळात तुम्ही तुमच्या कुटुंबासह लांब किंवा लहान सहलीला जाऊ शकता. ही सहल आनंददायी आणि आनंददायी ठरेल. महिन्याच्या मध्यात तुम्ही तुमच्या आईच्या आरोग्याबद्दल थोडे चिंतित असाल, तथापि तुम्हाला अजूनही तुमच्या आहाराची आणि आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. महिन्याच्या उत्तरार्धात सहली खूप यशस्वी आणि फायदेशीर ठरतील. हा महिना तुमच्या प्रेमसंबंधासाठी अनुकूल ठरेल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगले नाते अनुभवाल. महिन्याच्या मध्यात तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून एक आश्चर्यकारक भेट मिळू शकते. तुमच्या जोडीदाराशी तुमची जवळीक वाढेल. तुमचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. तुमच्या जोडीदारासोबत आनंदाचे क्षण घालवण्याच्या संधी तुम्हाला मिळतील. कन्या राशी, तुमच्या प्रणाली व्यवस्थित करा. फेब्रुवारी महिना आरोग्य, काम आणि कार्यक्षमतेच्या कलेवर प्रकाश टाकतो. कारण व्यावहारिक सूर्य कुंभ आणि तुमच्या 6व्या भावातून 18 तारखेपर्यंत प्रवास करतो. जीवन कुठे अधिक सुरळीत चालू शकते. तुमचे दिवस सुव्यवस्थित करा. तुमचे विधी सुधारा. यशासाठी स्वतःला तयार करा. 1 तारखेला येणारा धाडसी सिंह राशीची पौर्णिमा तुमच्या 12व्या भावाला प्रकाशित करतो. तुम्हाला थकवणाऱ्या सवयी सोडण्यास किंवा रेंगाळलेला अध्याय बंद करण्यास उद्युक्त करतो. त्यानंतर 17 फेब्रुवारी रोजी कुंभ राशीतील अमावस्येचे आगमन एका अद्भुत सूर्यग्रहणाच्या रूपात होते. 2018 नंतरचे हे पहिले सूर्यग्रहण आहे. अगदी अग्निमय घोड्याचे वर्ष सुरू होत असताना एक नवीन कामाचा प्रकल्प, जीवनशैलीत सुधारणा किंवा अगदी नवीन दैनंदिन दिनचर्या लवकर सुरू होऊ शकते. 10 फेब्रुवारीपर्यंत कुंभ राशीतील शुक्र सहकार्य आणि टीमवर्कमध्ये गोडवा आणतो. त्यानंतर शुक्र मीन राशीत आणि तुमच्या 7व्या घरात प्रवेश करतो, ज्यामुळे नातेसंबंध आणि प्रेमसंबंध अग्रस्थानी राहतात. भागीदारी आता वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही ठिकाणी अधिक प्रेमळ आणि सहकार्यात्मक वाढते. कन्या राशी, फेब्रुवारीमध्ये तुमचे करिअर सातत्य, हुशार प्रणाली आणि चांगल्या सहकार्यामुळे सुधारते. महिन्याच्या पहिल्या 6 माहीत कुंभ राशीतील ऊर्जा तुम्हाला खूप उत्पादक बनवते. विशेषतः जेव्हा तुम्ही प्रक्रिया सुधारण्यावर लक्ष केंद्रित करता. कार्ये सुव्यवस्थित करणे, पद्धती अध्ययनित करणे, संवाद सुधारणे आणि अकार्यक्षमता दूर करणे. कुंभ राशीतील मंगळ तुम्हाला प्रेरित ठेवतो आणि मोठे कामाचे भार हाताळण्यास सक्षम ठेवतो. परंतु केवळ शक्य आहे म्हणून स्वतःवर जास्त ताण येऊ नये याची काळजी घ्या. कुंभ राशीतील बुध 6 तारखेपर्यंत बैठका, नियोजन, दस्तऐवजीकरण आणि स्पष्ट कामाच्या निर्णयांना समर्थन देतो. जर तुम्हाला कार्यप्रवाहात बदल प्रस्तावित करायचा असेल किंवा दीर्घकालीन समस्या सोडवायची असेल तर ते लवकर करा. कन्या राशी, फेब्रुवारी 2026 हा तुमच्या प्रेमजीवनासाठीही सर्वोत्तम महिना आहे. फेब्रुवारी महिना हा एक नवीन प्रेमकथेची सुरुवात असल्यासारखा वाटतो, ज्यामुळे तुम्ही तुमचे हृदय आणि मन मोकळे करू शकता. 6 तारखेला बुध मीन राशीत प्रवेश करतो आणि त्यानंतर 10 तारखेला शुक्र मीन राशीत केंद्रस्थान येतो. तेव्हा गोष्टींची सुरुवात जोरदार होते. हे दोन्ही ग्रह तुमच्या नात्याचे घर प्रकाशित करतात. तुम्हाला एक चांगला जोडीदार, मित्र आणि सहकारी कसे व्हायचे हे दाखवतात. एकंदरीत निघणाऱ्या कुंभ राशीच्या ऋतू आणि येणाऱ्या मीन राशीच्या ऋतूमध्ये तुम्ही इतरांसाठी कसे राहायचे हे शिकत आहात, जे तुमच्या वैयक्तिक वाढीस आणि विकासात मदत करू शकते. तुम्ही अधिक परिपक्व आणि दृढ होत आहात, जे व्यावसायिक क्षेत्रावर लक्ष केंद्रित करतात आणि अधिक ओळख मिळवण्याची आकांक्षा बाळगतात. त्यांना सहकाऱ्यांसोबत चांगल्या संबंधाच्या गतिशीलतेचा फायदा होतो. 13 तारखेला शनी तुमच्या नातेसंबंध क्षेत्रातून शेवटी दूर जातो. शनी पुढे गेल्याने तुम्हाला मुक्ती मिळते, जेणेकरून तुम्ही शिकलेल्या धड्यांवर चिंतन करू शकाल. गेल्या काही वर्षात तुम्ही कसे विकसित झाला आहात हे पाहण्यासाठी तुम्हाला अधिक सशक्त वाटते. 18 तारखेला सूर्य मीन राशीत प्रवेश करतो. ही एक सुंदर ऊर्जा आहे जी तुम्हाला सकारात्मक ऊर्जा पसरवते आणि पुढील काही आठवड्यांमध्ये मुख्य पात्र बनवते. एकंदरीतच कन्या राशीसाठी हा महिना उत्तम असेल.